हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की आपण फक्त 3 फेज सिस्टम्स का प्रेफर करतो आणि अदर फेज सिस्टम्स म्हणजे सिंगल फेज, 2 फेज, 4 फेज किंवा हायर फेज सिस्टम्स आपण का यूज करत नाही, त्याचे ॲडव्हांटेजेस डिसॲडव्हांटेजेस या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। ओके, सो जर तुम्ही कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल किंवा कोणता इंटरव्ह्यू देणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या प्रिपरेशनला बूस्ट करेल अशी मला खात्री आहे। सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। ओके, सो सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हाय 3 फेज सिस्टम इज बेटर दॅन सिंगल फेज सिस्टम। ज्या आधी आपण बघणार आहे की सिंगल फेज सिस्टमपेक्षा 3 फेज सिस्टम का बेटर आहे, त्याचे काय ॲडव्हांटेजेस आहेत ते आपण बघणार आहे। ओके, तर सगळ्यात आधी बघा, सिंगल फेज पॉवर इज इक्वल टू VI cos phi अँड 3 फेज पॉवर इज इक्वल टू 3VI cos phi। ओके, सो इथे तुम्ही बघू शकता की सिंगल फेज पॉवरपेक्षा 3 फेज पॉवर ही जास्त असते। ओके, म्हणजेच 3 फेज पॉवर ट्रान्सफर कपॅसिटी ही सिंगल फेज पॉवर ट्रान्सफर कपॅसिटीपेक्षा जास्त असते। ओके, नंतर 3 फेज जनरेटर्स जनरेट 3 टाइम्स मोर पॉवर दॅन सिंगल फेज जनरेटर्स, जसं की आपण बघितलं। ओके, त्यानंतर RMF किंवा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज ॲब्सेंट इन सिंगल फेज मोटर्स ड्यू टू नो फेज शिफ्ट, बट इन 3 फेज मोटर्स there is phase shift of 120 degree, so it has RMF or rotating magnetic field which makes motor self starting। म्हणजे सिंगल फेज मोटर्समध्ये RMF हे ॲब्सेंट असतं कारण त्याच्यात कोणतंही फेज शिफ्ट नसतं, पण 3 फेज मोटर्समध्ये 120 डिग्रीचा फेज शिफ्ट असतो आणि त्याच्यामुळेच त्याच्यात RMF सुद्धा असतो आणि त्याच्यामुळे ती मोटर ही सेल्फ स्टार्टिंग असते आणि मोटर स्टार्ट करायला आपल्याला कोणतेही एक्सटर्नल डिव्हाइस लागत नाही 3 फेज मोटरसाठी। ओके, यानंतर सिंगल फेज पॉवर इज पल्सेटिंग इन नेचर, सो टॉर्क प्रोड्यूस्ड बाय इट इज ऑल्सो पल्सेटिंग ड्यू टू विच नॉइज अँड व्हायब्रेशन्स आर क्रिएटेड इन सिस्टम। 3 फेज पॉवर इज स्मूथ इन नेचर, सो टॉर्क प्रोड्यूस्ड बाय इट इज ऑल्सो कॉन्स्टंट ड्यू टू विच देर इज नो नॉइज अँड व्हायब्रेशन्स। ओके, सिंगल फेज पॉवर हे पल्सेटिंग असतं, मग त्याच्यामुळेच त्याचा जो काही टॉर्क प्रोड्यूस होणार आहे तो सुद्धा पल्सेटिंग असणार आहे आणि त्याच्यामुळे त्या सिस्टममध्ये नॉईज आणि व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होतात। आणि 3 फेज पॉवर हे स्मूथ असतं, सो त्याचं जे काही टॉर्क प्रोड्यूस होणार आहे ते सुद्धा कॉन्स्टंट असणार आहे किंवा जे व्हॅरी करणार नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात नॉईज पण नसणार आहे आणि व्हायब्रेशन्स पण नसणार आहेत। ओके, तर इथे तुम्ही सिंगल फेज पॉवरची वेवफॉर्म आणि 3 फेज पॉवरची वेवफॉर्म बघू शकताय। सिंगल फेज पॉवरची वेवफॉर्म ही पल्सेटिंग आहे आणि 3 फेज पॉवरची वेवफॉर्म ही स्मूथ आहे किंवा कॉन्स्टंट आहे। ओके, यानंतर वी कॅनॉट सप्लाय हेवी लोड्स फ्रॉम सिंगल फेज सिस्टम बट वी कॅन सप्लाय हेवी लोड्स डायरेक्टली फ्रॉम 3 फेज सिस्टम। म्हणजे सिंगल फेज सिस्टमच्या केसमध्ये आपण हेवी लोड सप्लाय करू शकत नाही आणि 3 फेज सिस्टमच्या केसमध्ये आपण डायरेक्टली हेवी लोड सप्लाय करू शकतो। ओके, त्यानंतर सिंगल फेज सिस्टम रिक्वायर्स न्यूट्रल वायर टू प्रोव्हाइड रिटर्न पाथ अँड 3 फेज सिस्टम डज नॉट रिक्वायर एनी न्यूट्रल वायर। ओके, तर बघा, आपल्याला माहिती आहे की सिंगल फेज सिस्टममध्ये 2 वायर्स असतात, एक फेज आणि दुसरी न्यूट्रल। ओके, मग फेज ही रेड असू शकते, येलो असू शकते किंवा ब्ल्यू असू शकते आणि 3 फेज सिस्टममध्ये 3 वायर्स असतात जे की तिन्ही फेज असतात, म्हणजे रेड, येलो आणि ब्ल्यू। ओके, तर सिंगल फेज सिस्टममध्ये न्यूट्रल वायर आपण काय यूज करतो तर रिटर्न पाथ प्रोव्हाइड करण्यासाठी त्या करंटला, आणि 3 फेज सिस्टममध्ये आपल्याला न्यूट्रल वायरची गरज नसते कारण इन्स्टंटेनियस करंट्सचा सम हा इक्वल टू 0 असतो। ओके, त्यानंतर इन सिंगल फेज सिस्टम we need 2 wires, that is 1 phase and 1 neutral wires to transmit power, whereas in 3 phase system we need only 3 phase wires to transmit power as we don't need any neutral wire in 3 phase system। मग ओव्हरऑल आपण जर बघायला गेलं सिंगल फेज सिस्टममध्ये आपल्याला 2 वायर्सची गरज असते, त्याच्यात एक फेज असतं आणि एक न्यूट्रल असतं पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी,
आणि 3 फेज सिस्टममध्ये आपल्याला 3 फेज वायर्सची गरज असते आणि इथं आपल्याला न्यूट्रल वायर्सची गरज नसते पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी. ओके. यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे व्हाय 3 फेज सिस्टम इज बेटर दॅन 2 फेज सिस्टम. म्हणजे 2 फेज सिस्टमपेक्षा 3 फेज सिस्टम का बेटर आहे हे आपण आता बघणार आहे. तर सगळ्यात आधी आपण 2 फेज पॉवर बघूया. 2 फेज पॉवर इज इक्वल टू 2VI cos phi अँड 3 फेज पॉवर इज इक्वल टू 3VI cos phi. सो इथे तुम्ही बघू शकता की 2 फेज पॉवरपेक्षा 3 फेज पॉवर ही जास्त आहे. सो इन 2 फेज सिस्टम ऑल्दो पॉवर इज लेस दॅन 3 फेज सिस्टम but many things are same, like it has RMF with a phase shift of 90 degree between its phases. Also it delivers constant power and torque. So इथे तुम्ही बघू शकता की 2 फेज सिस्टमची पॉवर ही 3 फेज सिस्टमच्या पॉवरपेक्षा कमी आहे, पण याच्यात भरपूर सिमिलरिटीज आहेत. जसे 3 फेज पॉवरमध्ये RMF असतं आणि त्याच्यात फेज शिफ्ट असतं 120 डिग्रीचं, तसंच 2 फेज सिस्टममध्ये पण RMF असतं आणि 120 डिग्रीचं फेज शिफ्ट असतं. त्याचबरोबर जसं 3 फेज सिस्टम हे कॉन्स्टंट पॉवर अँड टॉर्क प्रोड्यूस करतं, तसेच 2 फेज सिस्टमसुद्धा कॉन्स्टंट पॉवर अँड टॉर्क प्रोड्यूस करतं. ओके, हे झाले त्याचे सिमिलरिटीज. ओके, पण एवढं असूनसुद्धा 2 फेज पॉवर ही 3 फेज पॉवरपेक्षा कमी आहे. ओके. यानंतर 2 फेज सिस्टम ऑल्सो रिक्वायर्स न्यूट्रल वायर टू प्रोव्हाइड रिटर्न पाथ. 3 फेज सिस्टम डज नॉट रिक्वायर एनी न्यूट्रल वायर. सो 2 फेज सिस्टममध्ये सुद्धा आपल्याला न्यूट्रल वायर लागतं त्या करंटला रिटर्न पाथ प्रोव्हाइड करण्यासाठी, आणि 3 फेज सिस्टममध्ये आपल्याला न्यूट्रल वायरची गरज होत नाही, कारण तिथे इन्स्टंटेनियस करंटचा संवाद 0 असतो. ओके. यानंतर आपण बघणार आहे व्हाय वी डोंट यूज हायर फेज सिस्टम. म्हणजे आपण हायर फेज सिस्टम्स का यूज करत नाही आणि फक्त 3 फेज सिस्टम्स का यूज करतो हे आपण आता बघणार आहे. ओके, तर हायर फेज सिस्टम्स हायर दॅन 3 फेजेस हॅव ऑल क्वालिटीज विच आर प्रेझेंट इन 3 फेज सिस्टम. ओके, म्हणजे हायर फेज सिस्टम ज्याच्यात की 3 पेक्षा जास्त फेजेस असतील त्यामध्ये जे काही 3 फेज सिस्टममध्ये क्वालिटीज आहेत ते सगळे प्रेझेंट असतात. ऑल्सो दे प्रोव्हाइड मोर पॉवर दॅन 3 फेज सिस्टम्स. ओके, ते क्वालिटीज तर असतातच, त्याबरोबर ते 3 फेज सिस्टम्सपेक्षा जास्त आपल्याला पॉवर प्रोव्हाइड करते, म्हणजेच त्याची पॉवर ट्रान्सफर कपॅबिलिटी ही सुद्धा जास्त असते. ओके. त्यानंतर हायर फेज सिस्टम्स हॅव RMF विच मेक्स मोटर सेल्फ स्टार्टिंग जस्ट लाईक 3 फेज सिस्टम्स. ओके, तर याआधी आपण बघितलं की सिंगल फेज मोटर्समध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड किंवा RMF हे ॲब्सेंट असतं, ज्याच्याचमुळे ती मोटर ही सेल्फ स्टार्टिंग नसते आणि ती मोटर स्टार्ट करायला आपल्याला एका एक्सटर्नल डिव्हाइसची गरज असते. पण 2 फेज आणि 3 फेज सिस्टम्समध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड किंवा RMF हे प्रेझेंट असतं, त्याच्याचमुळे ती मोटर ही सेल्फ स्टार्टिंग असते आणि त्याला स्टार्ट करण्यासाठी आपल्याला कोणत्याही एक्सटर्नल डिव्हाइसची गरज नसते. ओके, मग हायर फेज सिस्टम्समध्ये सुद्धा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड किंवा RMF असतं आणि त्याच्यामुळं परत ती मोटर ही सेल्फ स्टार्टिंग असते 3 फेज सिस्टमसारखं. ओके, त्यानंतर हायर फेज सिस्टम्स प्रोव्हाइड कॉन्स्टंट पॉवर अँड टॉर्क. ओके, तर याआधी आपण बघितलं की 3 फेज सिस्टम्स हे आपल्याला कॉन्स्टंट पॉवर अँड टॉर्क प्रोव्हाइड करतात त्याच्या वेवफॉर्ममुळं. ओके, तर तसंच हायर फेज सिस्टमसुद्धा आपल्याला कॉन्स्टंट पॉवर अँड टॉर्क प्रोव्हाइड करतात. ओके. यानंतर हायर फेज सिस्टम्स कॅन सप्लाय हेवी लोड्स डायरेक्टली. ओके, तर याआधी आपण बघितले की 3 फेज सिस्टम्स हे हेवी लोड्स डायरेक्टली सप्लाय करू शकतात, तसंच हायर फेज सिस्टमसुद्धा हेवी लोड्स डायरेक्टली सप्लाय करू शकतात. ओके, डिस्पाइट these advantages we prefer 3 phase systems over higher phase systems because by increased number of phases systems become more complex and costly. ओके, तर एवढे सगळे ॲडव्हान्टेजेस असूनसुद्धा आपण हायर फेज सिस्टम्स यूज करत नाही आणि 3 फेज सिस्टमच यूज करतो, कारण त्याला कारण आहे की नंबर ऑफ फेजेस इन्क्रीज होतात, त्याच्यामुळे ती सिस्टम ही मोर कॉम्प्लेक्स होते, त्याचबरोबर त्याची कॉस्टसुद्धा वाढते, ते एक्सपेन्सिव्ह होतं. ऑल्सो इट रिक्वायर्स मोर एरिया. मग त्याच्यात ट्रान्सफॉर्मर किंवा अदर मशिनरी जी आहे ती लागणारीसुद्धा जास्त असते, मग त्याच्यामुळे त्याच्यासाठी लागणारा एरिया
किंवा त्याला लागणारी जागा ही सुद्धा इन्क्रीज होते. ओके, जास्त जागा लागते आपल्याला तिथे, त्याच्यामुळे आपण 3 फेज सिस्टमच प्रेफर करतो. जरी हायर फेज सिस्टम्समध्ये त्याच्यापेक्षा जास्त ॲडव्हान्टेजेस असतील तरी, किंवा जरी त्याची पॉवर ट्रान्सफर कपॅबिलिटी ही 3 फेज सिस्टमपेक्षा जास्त असतील तरीही आपण 3 फेज सिस्टमच प्रेफर करतो. ओके, subscribe my channel for more videos. Thank you.